पाऊस आणि गरमागरम भजी तसंच चहा हे सगळ्यांचं अगदी आवडीचं कॉम्बिनेशन आणि याच पावसाळी चिंब वातावरणाचा आनंद वाढवण्यासाठी मुंबईच्या दादरमध्ये भजी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं। सांस्कृतिक मंचाने आयोजित केलेल्या या महोत्सवात खवय्यांना 30 प्रकारची भजी चाखायला मिळाली आहेत। पाऊस झालेला आहे आणि पावसामुळे वातावरणही खूप छान झालंय आणि आता मी आहे दादर सांस्कृतिक मंचाने आयोजित केलेल्या भजी महोत्सवामध्ये। खरं तर भजी महोत्सव हा जरासा वेगळा वाटतो, कारण आतापर्यंत वेगवेगळ्या मालवणी पदार्थांचे महोत्सव असू दे, मिसळ महोत्सव असू दे, अशा प्रकारचे महोत्सव होत असतात। मात्र भजी महोत्सव हा अशा स्वरूपाचा महोत्सव पहिल्यांदाच होत असावा आणि या महोत्सवाला अगदी उदंड असा प्रतिसाद मिळतोय। दादरकरच नाही तर मुंबईतल्या विविध भागातून खवय्यांनी इथे मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे। आपण भजी म्हटलं की कांदा भजी, बटाटा भजी किंवा फार फार तर मूग भजी, एवढ्या भज्यांचे प्रकार आपल्याला माहिती असतात। मात्र आता तुम्हाला थोडासा धक्का बसेल किंवा आश्चर्य वाटेल, कारण भज्यांचे एक नवीन ट्विस्ट, भज्यांना नवीन ट्विस्ट दिलेला तुम्हाला पाहायला मिळणार आहे। कारण आता मी ज्या काउंटरजवळ उभी आहे ते आहेत नॉनव्हेज भज्यांचा काउंटर। अगदी आपल्या मांदेली, पॉपलेट, खेकडा, चिकन, प्रॉन्स अशा वेगवेगळ्या प्रकारच्या नॉनव्हेजची भजी इथे अवेलेबल आहे। ही खेकडा भजी आहे, ही प्रॉन्स भजी आहे, ही चिकन बॉल आहे। मला सांगा कुठली भजी आहेत इथे? खेकडा भजी आहेत, चिकन बॉल आहेत आणि फ्रॉन्स करंदी भजी आहेत, मांदेली आहेत, मोदक आहेत, आणखी भोंबील, हे 6 प्रकारचे भजी आहेत। खवय्ये अक्षरशः या भज्यांवर तुटून पडलेले आहेत। आपण काही खवय्यांनाच विचारूया की त्यांना कसं वाटतंय हे भजी महोत्सव, आपण यांच्याकडूनच जाणून घ्या। चव खरंच छान आहे सगळ्याची। खेकडा भजी मेन म्हणजे खूप सुंदर आहे यांची। की आजपर्यंत मी कधी असं ऐकलं नाही की मला वाटतं महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा असा महोत्सव होतोय आणि फारच स्तुत्य उपक्रम आहे यांचा। दरवर्षी तरी पावसाळ्यात असेच उपक्रम करावेत आणि आम्हाला आनंद द्यावा। केळ्याची भजी पण छान आहे, मूग भजी सुंदर आहे। थोडक्यात म्हणजे ही वाईट आणि ही चांगली असं म्हणत काय अर्थ नाही आहे, सगळ्यात मस्त आहे त्याच्यामध्ये। जो दादर सांस्कृतिक मंचाला जो प्रतिसाद भेटला आहे तो मस्त छान प्रतिसाद भेटला आहे आणि असेच म्हणजे उपक्रम इतर शहरात म्हणजे ठाणा, मुंबई, अजून कुठे प्रभादेवी वगैरे सगळीकडे हवेत। किमा बॉल आवडले। मी नॉनव्हेज पण ट्राय केलं। मी दादरलाच राहते, शिवाजी मंदिरच्या समोर। मी हिला फोर्स करून आणलं, म्हटलं चल आज काहीतरी नवीन आहे, 2-3 दिवस पेपरमध्ये ॲडव्हर्टाइजमेंट येते, आपण म्हटलं एन्जॉय करूया। मग इथे जास्त व्हेजला गर्दी होती म्हणून नॉनव्हेजचा आस्वाद घेतला आणि आता परत व्हेज खाते मी, पण जास्त नॉनव्हेज आवडली मला। बाहेर पाऊस पण पडला, सकाळपासून वाटत होतं पाऊस नाही आहे का काय, ऊनच आहे नुसतं, पण आता पाऊस पण पडला आणि लोकांची तुफान गर्दी आहे। हे बघून कळलं की लोकांचं पावसाळा आणि भजी दोन्हीवरती प्रेम आहे आणि लोकांना तुम्ही चांगलं दिलं तर लोक गर्दी करतात, ही खात्री आहे। मला खूप मजा येते आणि पावसाची गाणी चालली आहेत, लोक बसलेत ऐकतात। गरम भजी खाऊन झाली आहे आणि आता वरती कॉफी पिते मी। भन्नाट कल्पना, फंटॅस्टिक। पाऊस, चहा आणि चमचमीत चटकदार गरमागरम अशी भजी, यापेक्षा अजून काय पाहिजे? तर तुम्ही सुद्धा घरीही अशा प्रकारच्या भज्यांचे प्रयोग करू शकता आणि या तुमच्या पावसाचा जो आनंद आहे तो आणखीच द्विगुणित करू शकता। कॅमेरामन अनूप सह मी माधवी देसाई, ABP माझा, मुंबई।